डेंजर काय प्रशांत करणार जा एक गोष्ट घेतात बिल एवढं वाटत जातात. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीन चॅलेंज घेऊन आलो आणि हा चॅलेंज आहे आपला आज आहे डेट 23 ऑफ फेब आणि 10 मार्च पर्यंत. ऍक्च्युली मला जोपर्यंत कॉल येत नाही मला जायला की तन्मय तुला जायचं आता जॉर्डनला, तोपर्यंत मी वर्कआउट करणार आहे प्रॉपर फॉर वेट लॉस 78 kg टू 75 kg. 3 kg मला वजन कमी करायचं. 3 kg असंही करू शकतो मी एका दिवसात. असं नाही करायचं की सगळंच बंद करायचं आहे. मला काय बंद करायचं नाही. खाणं पिणं मला तेच ठेवायचंय, घरचंच जेवण. काही प्रॉपर डाएट करणार नाहीये मी. एवढंच केळी खायचे, एवढंच भात खायचं नाही. घरचं जेवण जेवून कसं वजन कमी करू शकतो आपण ते ट्राय करायचं आहे. पण सगळं खाऊन करू, घरातलं, फक्त घरातलं, बाहेरचं नाही. आडाम पिडाम खाणार नाहीये मी, काहीच नाहीये. आणि हा 10 डेजचा चॅलेंज कम्प्लीट झाला का हा कंटिन्यूस चालणार आहे. फिटनेस साठी आपण वर्कआउट करणारच आहोत. मजा येणार. कारण काय झालं, 30 डेजचा चॅलेंज घेतला होता त्यामध्ये खूप खाल्लंय मी बाहेरचं, हॉटेलमधलं. तर सोडा, राईस, अजिनोमोटो यार फुल गेल्या बॉडीमध्ये. आता ते सगळं मला बंद करायचं बाहेरचं खाणं सध्या तरी. ओके, तर आता आलोय जिम मध्ये बघा, व्यायामशाळा. सो आता वर्कआउट करू फुल बघा. आणि माझं वर्कआउट मी सांगतो काय विषय आहे माझा वर्कआउट. मी कधी जेव्हापासून मी जिम बंद केले माझी, ऍक्च्युली 2 वर्ष झाले कंटिन्यूस जिम माझी चालू नाही. 1 महिना जिम होते, परत साईटवर गेलं का होत नाही वर्कआउट. ऍक्टिव्ह तर असतोच, फक्त प्रोएक्टिव्ह पाहिजे. तो प्रोएक्टिव्ह पणा गेलाय, वाट लागली. तर तो पुन्हा एकदा आणायचा तो जिम मध्ये नक्की येईल. मला माहित नाही, पॉवर लिफ्टिंग केली तर तेव्हाचा ऍक्टिव्ह जो होता तो मस्त रे बाप होता बाप. आता जाऊयात आणि वर्कआउट करूयात मस्त पैकी. 10 मार्च पर्यंत आपला वजन 75च्या आतमध्ये आलाच पाहिजे. हे जे मसल आहेत, जे वाट लागले, त्यांना पण जरा पंप करू. तो फ्रेंड्स हे बघा, जिम बघा, हे बघा आमच्या ग्रामपंचायतीमधली जिम आहे. एकदम मस्त, एकदम रेडी. आणि तो आमचा सुमा हातकर, ये सुमित जिमला आलाय बघा. प्रॉपर जेवढे काही इक्विपमेंट पाहिजे तेवढं सगळं आहे. अजून जर फॅन्सी इक्विपमेंट पाहिजे तर मला सध्या काही गरज नाही फॅन्सी इक्विपमेंटची. ओके, फुल स्कॉट्स आहे ना भाई. मेन म्हणजे स्कॉटची मशीन पाहिजे जिम मध्ये. वर्कआउट स्टार्ट करूया. सो फ्रेंड्स, माझं वॉर्मअप झालेलं आहे आणि तुम्हाला माझी बॉडीची कंडिशन दाखवतात ती वर्कआउट करायच्या आधी. आणि 10 दिवसानंतर पण आपण बॉडी कंडिशन चेक करू. सध्या ही काही कंडिशन आहे, फॅटी झाली बॉडी जरा. तर जरा मसल बिल्डअप करायचं आहे. पुन्हा वर्कआउट चालू केलं आहे मी. मस्त की वर्कआउट आपला साधा सिम्पल असणार आहे. इंटेन्सिव्ह नाही आहे पण इफेक्टिव्ह नक्कीच असणार आहे. तर माझा वर्कआउट झालेला आहे पूर्ण कम्प्लीट. सो फ्रेंड्स, वर्कआउट झालेलं आहे आमचं आणि खूप कमी वर्कआउट केलं कारण पहिलाच दिवस होता माझा. आणि भावाचा किती होता काय माहीत. आता जाऊया घरी. तसं लेट आलतो मी. कधी 1.5 तास जिम करत नाही, करतो तर 1 तास करतो. 45 मिनिट्स होतं. आधी 45 मिनिट्सच करायचो. जरा व्हिडिओ सेटअप हे कर, ट्राय पण नाही आणला ना, त्याचं व्हिडिओ पण नाही काढली. मग घरी जाऊ आणि जेवूया मस्तपैकी. काहीतरी केलं असेल मम्मीनी. टीव्ही बंद कर. आमची पब्लिक बघा, आमची पब्लिक बघा. दादा थकलाय जाम. जिमला जाऊन आलो आम्ही दिवसभर. आम्ही पण दिवसभर तिथं होतो काल. ती व्हिडिओ बघा तुम्ही जाऊन. बारशाची आदू आणि अनाच्या आणि आम्ही बसतो जेवायला. म्हणजे मीच बसलोय नाश्ता करायला. पोळी आणि भाजी. ऊन किती बघा, ऊन बापा. एवढ्या उन्हाची खोपडीत जाणं डेंजर का बाई. घरात राहिलेलं परवडेल मला. हो, कुठे झालास भावा? स्कूलला झाला खोपडीत भावा. बाय बाय. हा भावा आमचा स्कूलला थोडा झालाय. ॲक्च्युली जेवायचा टाईम झालाय. 2 वाजलेत. ते बघा 2 वाजलेत पण माझी इच्छा नाही जेवायची. सो मी एडिटिंग करत बसतो. खुशी जेवली का? मी तुला बोललो ना भाई तुझ्यापेक्षा गोरा होऊन दाखवणार, तर गोरा होणार मी. खुशी खुशी इकडे 1 मिनिट खाली बस. खुशी होती गोरी खुशी. खुशी मी गोरा झालो मला काय देशील तू? मागशील दे. नाही रे, तुझ्यापेक्षा गोरा जाम गोरी आहे. घरात एकच आहे पक्की गोरी चिट्टी आणि आमची सोना आहे बाबा. हो फ्रेंड्स, झोपलो होतो आणि आता कुठे? आता आहे पनवेल. आता आम्ही आहोत पनवेलला. तो बघा तळा, पनवेलचा तळा. आणि इथून जरा आम्हाला काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्या बायकांना. मामाच्या घराचा सामान इथून घेतलाय. इथे काय घेते? बेसिन घेते का?
कुठला घेतेस? वाटप घेऊ का माझ्या बेडरूमला? वाटप घे, वाटप पाहिजे घरात. फ्रेंड्स चालू आहे प्रशांत कॉर्नरला. मी तो गोड काय खाणार नाही. मामी आले, मामी घेऊन आले. त्या मामीला पाहिजे काहीतरी. काय कुकीज, बेग हाऊस. ती 150 रुपयाची गोष्ट. बिल दिलाय एवढा मोठा, 10 गोष्टी घेतल्या. डेंजर काय प्रशांत कॉर्नरचा. एक गोष्ट घेतात, बिल एवढा मोठा देतात. टाइमपास जाम, टाइमपास. आला एक गोष्ट द्यायला तिने मला 10-15 मिनटं लावली. टेस्ट चांगली असते बोलते मामी, टेस्ट चांगली असते बोलते. ओके चांगली असेल तर चला गाडी पार्किंग केली, उचलू आणि जाऊ. बाबा भूक लागले खूप. सो फ्रेंड्स आहे बघा, आम्ही आलो तर सुरुची हॉटेलला. मामी खर्च करणार आहे सुरुची हॉटेलला आमच्यावर. ए मामीची स्माईल. कटलेट खाल्ला आता. स्टार्टर कटलेट, पनीर चिली. जेवण नाही आला पण इथं लोणचा खाऊन खाऊन परत नाही लोणचं संपवलं. पहिले मामीने लोणचं संपवलं, आता परत घेते. जाम लोणचा आवडतो. आमचा मेन कोर्स आलाच नाही अजून. चोरीशीच आवडतो. या आमचं जेवण बघा, शेवभाजी, पनीर कोलीवाडा, रोटी. त्यांनी नान घेतलाय पोरींनी एक. आता सुरुवात करू आम्ही. सो फ्रेंड्स आमचं जेवण झालेलं आहे मस्त सुरुचीमध्ये. नमस्कार. बघा सुरुची आपलं हॉटेल. चला आता चाललं. आम्ही चालत गाडी खूप लांब लावली. चालत जायला लागेल. इथं सुरुचीला पार्किंगला जायला जागाच नसते. हाच प्रॉब्लेम आहे. बाकी टेस्ट एक नंबर आहे. पोचलो आम्ही घरी पोचलो. सगळे उतरले आमचे मेंबर. जास्त नाही बघा, ही एक गाडी इथे लावली होती. आता ही गाडी घरी घेऊन जाणार. ही गाडी ठेवणार मामाची. फ्रेंड्स बघा, आमच्या इथं 2 पाहुणे आले. ती बघा, ही बघा, ही एक माहिरा आणि तो बघा, तो बापू प्रांशू ना, पार्श्व साईड लोक. हे बघा, ही कशी खेळते. कर कशी करते माहिरा. प्रांश कर लाज रे गेला. ही बघ कशी मस्त खेळते. माहिरा नाव हिचं, माहिरा एकदम मस्त.